नमस्कार मित्रांनो, एच मराठी स्टोरी किंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत श्री शिवलिंग लीलामृत अध्याय 11वा। या अध्यायाचे श्रवण केल्याने किंवा वाचन केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते, तसेच भगवान शिवशंकर यांची आपल्याला कृपा प्राप्त होते। आणि या अध्यायाचे पठण किंवा श्रवण केल्याने अजून काय लाभ होतात हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर मग सुरुवात करूया। अध्याय 11वा, रुद्राक्ष व रुद्राध्याय महात्म्य, भद्रसेन आख्यान। श्री गणेशाय नमः। महामुनी सूत यांनी कथेच्या ओघात रुद्राक्ष महात्म्य सांगितले। तो म्हणाला, श्रोते हो, जे लोक अंगाला भस्म लावतात, रुद्राक्ष धारण करतात, त्यांची पुण्याई सांगता येत नाही, ते त्रैलोक्यात धन्य होत। जो सहस्त्र रुद्राक्ष धारण करतो तो साक्षात शंकरच। रुद्राक्षाचा महिमा अतिशय थोर आहे। मी तुम्हाला त्याविषयी एक इतिहास सांगतो। भद्रसेन हा काश्मीर देशाचा राजा अतिशय प्रजाहितदक्ष, विवेकसंपन्न व ज्ञानी होता। त्याची पत्नी सुंदर, धर्मशील, पतिव्रता व मृदुभाषिणी होती। त्याचा प्रधानही त्याच्यासारखाच विद्वान, सत्यप्रिय व कर्तव्यदक्ष होता। भद्रसेन आणि त्याचा प्रधान हे दोघे मोठे शिवभक्त असून ते परस्परांच्या सल्ल्याने उत्तम राज्यकारभार करत असत। अनेक शिवानुष्ठाने केल्यानंतर त्या दोघांनाही पुत्र झाले। राजपुत्राचे नाव सुधर्म तर प्रधानपुत्राचे नाव तारक असे होते। ते जन्मापासूनच निस्सीम शिवभक्त होते। ते दोघेही प्रेमळ व वितरागी, सत्य संगतीत रममान होणारे, दुर्जनांची संगत न आवडणारे असे होते। त्यांच्या माता त्यांना वस्त्रालंकारांनी सजवायच्या, पण दोघेही अलंकार काढून ठेवून रुद्राक्षाच्या माळा घालीत असत। सर्वांगाला भस्म लावत असत। शंकराची पूजा पाहणे, नामस्मरण करणे, कीर्तनात बसून शिवलीला श्रवण करणे यामध्ये त्या बालकांना विलक्षण रुची होती। त्यांचे जगावेगळे आचरण पाहून राजा व प्रधान यांना मोठे आश्चर्य वाटून ते दोघेही चिंतामग्न व्हायचे। अशा परिस्थितीत भद्रसेनाकडे पराशर ऋषींच्या योगायोगाने आगमन झाले। पराशर हे वसिष्ठांचे नातू व कृष्ण द्वैपायन व्यासाचे पिता होत। ते त्रिकाल ज्ञानी होते। कुलगुरू पराशर आल्याचे कळताच राजा त्यांच्या स्वागतासाठी धावला। त्यांची षोडोपचारे पूजा केली। आलेल्या सर्व ऋषींना उत्तम आदरातिथ्य केले। त्यांना वस्त्रे आभूषणे देऊन गौरविले। मग पराशर यांना राजांनी आपली चिंता सांगितली। तो म्हणाला, गुरुवर, माझा मुलगा सुधर्म व प्रधानजींचा मुलगा तारक या दोघांचेही वागणे सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिसत नाही। ते विरक्तासारखे वागतात, कोणाशी फारसे बोलत नाही। शंकराचे ध्यान, अंगावर भस्म लावणे, रुद्राक्षाच्या माळा घालणे असे त्यांचे जगावेगळे विचित्र छंद आहेत। हे त्यांचे वर्तन पाहून मलाही ही मुले पुढे राज्यकारभार कसा करतील हेच कळत नाही। राजाने त्या दोन्ही मुलांना तेथे आणले। पराशर यांनी त्यांना जवळ घेऊन त्यांचे कौतुक केले व अंतर्दृष्टीने अवलोकन केले आणि म्हणाले, राजा, हे दोघे कुमार शिवभक्त का आहेत ते सांगतोय। पूर्वी काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या नगरात महानंदा नावाची अतिशय श्रीमंत, ऐश्वर्यसंपन्न, सौंदर्यवती वेश्या राहत होती। तिच्या घरी तिची आई व भाऊ राहत असत। ती भाग्यवान होती। तिच्या घरी राजे, महाराजे व श्रीमंत लोक येत असत। महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना कामभोग देऊन तृप्त करीत असे। ती वेश्या असूनही पती व्रतेसारखी वागायची। एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची ती सेवा करायची, त्या कालावधीतच तोच आपला पती आहे असे समजून वागायची। त्यावेळी ती अन्य कोणाचाही विचार मनात आणत नसे, म्हणून तिचा सहवास लाभलेले राजे स्वतःला धन्य समजत असत। महानंदा परम शिवभक्त म्हणून प्रख्यात होती। ती सोमवार, प्रदोष, शिवरात्री आदी व्रते करायची। नेहमी अन्नछत्र चालवायची। याचकांना इच्छित दान देऊन संतुष्ट करायची। महानंदाने आपल्या घरात एक कोंबडा व एक माकड पाळले होते। त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून व भस्म लावून तिने त्यांना नाचायला शिकवले होते। तिने आपले नर्त्यशाळेत एक शिवलिंग स्थापन केले होते।
कुक्कुट व मरकट त्यांना ती तिथे बांधून ठेवत असे. त्यांनाही ती कौतुकाने शिवापुढे नाचवायची. अशा प्रकारे तिच्या संगतीने त्या मुकाप्राण्यांना शिवभक्ती घडत असे. एकदा तिची परीक्षा घेण्यासाठी शंकर सौदागर रूपाने तिच्या सदनी आले. तिने हसून त्या सुंदर सौदागराचे स्वागत केले. त्यांच्या हातात एक मौल्यवान कंकण होते. त्याकडे महानंदेचे लक्ष वेधले गेले. ते जाणून सौदागराने आपल्या हातातील कंकण काढून तिच्या हातात दिले. तिने 3 दिवस सौदागराची एकनिष्ठेने सेवा करण्याचा प्रस्ताव ठेवला. सौदागराने ते मान्य करून वस्त्रागारातून एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले आणि शिवलिंग महानंदेकडे देऊन त्याने तिला सांगितले, हे लिंग मला प्राणप्रिय आहे. जर हे दिव्य शिवलिंग भंगले व दग्ध झाले तर मी जिवंत राहणार नाही. तात्काळ अग्निप्रवेश करेल. महानंदेने ते लिंग आपल्या नृत्यशाळेत नेऊन ठेवले होते. रात्र होताच एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेऊन सौदागर व महानंदा झोपी गेले. महानंदेच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी शंकराने आपली लीलेने नृत्यशाळेत आग लावली. थोड्याच वेळात अग्नीचे नृत्य शाळेला चहूकडून वेढले. हे व्रत कळताच महानंदा धावत नृत्यशाळेकडे धावली. तिने भडकलेल्या अग्नीत उडी घेऊन कोंबड्याची व माकडाची मुक्तता केली. ते उन्हात पळून गेले. नृत्यशाळेला भस्म करून अग्नी शांत झाला. सौदागराने तिला आपल्या दिव्य लिंगाबद्दल विचारताच महानंदा घाबरली. ऊर पिटून आक्रोश करू लागली. लिंग दग्ध झाल्याचे कळताच सौदागर व्यतीत झाला आणि त्याने शुष्क काष्टे रचून अग्नी प्रतीप्त केला. ओम नमः शिवाय म्हणून अग्निकुंडात उडी घेतली. महानंदाने स्वतःच्या धारणेप्रमाणे 3 दिवसासाठी त्याला आपला पती मानल्याने तिनेही सहगम करण्याचे ठरविले. तिने आपली सर्व संपत्ती वाटून दिली व आपल्या सेवकांना लाकडे रचून चित्ता प्रदीप्त करण्यास सांगितले. हर हर शंकर असा नामघोष करून निशंक मनाने तिने भडकलेल्या चित्ताग्नीत उडी घेतली. पण तिला वरचेवर झेलून त्या अग्नीतून कैलासनाथ प्रकट झाला व तिला म्हणाला, महानंदा, तुझे सत्व पाहण्यासाठी मी सौदागराच्या रूपाने आलो होतो. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू वर माग. महानंदाने माझ्या नगराचाही उद्धार कर असे भगवान शंकराकडे मागितले. तेव्हा तथास्तु अशी आशीर्वाद देऊन भगवान शंकर अंतर्ध्यान पावले. शिवगणांनी महानंदा, तिची माता, बंधू व सर्व नागरिकांना सन्मानाने शिवलोकी नेले. त्या सर्वांना शिवलोकी अक्षयस्थान मिळाले. महानंदेच्या उद्धाराची कथा सांगून पराशर म्हणाले, हे राजा, महानंदाने पाळलेला कोंबडा आणि माकड यांना भस्म रुद्राक्ष ही शिवभूषणे धारण केल्यामुळे नरजन्म मिळाला. ते राजपुत्र व सुधर्म व प्रधानपुत्र तारक म्हणून जन्मास आले आहेत. हे दोन्ही कुमार 32 लक्षणांनी युक्त असून ते शिवभक्तीचा प्रसार करून तुमचाही उद्धार करतील. त्याचवेळी राजा भद्रसेनाच्या मनात पुत्राच्या भविष्याविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. पराशर म्हणाले, राजा, मी येथे खरे बोललो तर तुला सहन होणार नाही. राजांनी त्यांना सत्य सांगण्याविषयी विनंती करताच ऋषी म्हणाले, राजा, आजपासून 7व्या दिवशी तुझ्या मुलाला मृत्यूयोग आहे. ते ऐकताच राजा व राणी दुःख सागरात बुडाले. पराशर ऋषींनी राजाला सावरले व म्हणाले, रुद्राध्यायापेक्षा गुहाय असे ज्ञान त्रिभुवनात नाही. याहून मोठे साधन नाही. रुद्राध्यायाच्या नित्य पठणाने सर्व विघ्ने निवारण होतात. त्यांनी रुद्राध्यायाचे महत्त्व विषद करून भद्रसेनाला म्हटले, राजा, चिंता करू नकोस. आजपासून 7 दिवस शंकराला अभिषेक करून रोज 10,000 रुद्रावतरणे कर, म्हणजे शिवकृपेने मृत्यूयोग टळेल. राजाने तुम्हीच रुद्रानुष्ठानाने आचार्य व्हावे अशी पराशर मुनींना विनंती केली. पराशरांच्या देखरेखीखाली रुद्रानुष्ठानांचे यथासांग ज्ञान असणाऱ्या 1000 सच्चिल ब्राह्मणांनी रुद्रावर्तनास प्रारंभ केला. 1000 घंटात मंदाकिनीचे पाणी भरून
आम्र पल्लव घालून मंत्रोक्त स्थापना करण्यात आली. ते दिव्य अनुष्ठान 6 दिवस चालू होते. 7व्या दिवशी अनुष्ठान चालू असताना माध्यान्ह समयी मृत्यू समय असल्याने राजपुत्र सुधर्म एकदम मूर्छित पडला. त्याची मरणोन्मुख अवस्था पाहून राजा घाबरला. पराशर मुनींनी त्याला धीर देऊन रुद्राने अभिमंत्रित जल त्याच्या अंगावर शिंपडताच राजपुत्र सावध झाला. पराशरांनी राजपुत्राला तुला काय झाले होते असे विचारताच राजपुत्र म्हणाला, गुरुजी, एक भयंकर कालपुरुष मला घेण्यासाठी आला होता. पण कालपुरुष मला घेऊन जात असता पंचवदन 10 भुजांचे सर्वांगीण भस्म लावलेले दिव्य पुरुष तेथे धावत आले. त्यांनी मला त्यांच्या तावडीतून सोडवले व पुढे काय झाले ते मला माहीत नाही, कारण मला जाग आली. ते ऐकून भद्रसेनाच्या डोळ्यात आनंद अश्रूत रडले. तो शंकराचा जय जयकार करू लागला. देवांनीही पुष्पवर्षाव करून आपला आनंद व्यक्त केला. राजाने सर्व आमंत्रित ब्राह्मणांना दिव्य वस्त्रांकार व मौल्यवान भेटवस्तू देऊन अपरंपार दानधर्म केला. सर्व याचकांना संतुष्ट केले. त्याचवेळी त्या आनंद उत्सवात देवर्षी नारदांचे आगमन झाले. सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दिव्य आसनावर बसून भद्रसेनाने त्यांची पूजा केली. नारद म्हणाले, राजा, येथे येत असता मी एक गोष्ट पाहिली. 5 मुखे व 10 हात असलेला अत्यंत तेजस्वी असे 4 शिवदूत मृत्यूला बांधून नेत होते. धन्य धन्य ते रुद्रानुष्ठान, ज्यामुळे तुला मुलाचा अमृत्यू टळला. वीरभद्र मृत्यूला विचारित होता, तू कोणाच्या आज्ञेने सुधर्माला नेत होतास? तुला रुद्र महिमा ठाऊक आहे ना? भद्रसेनाचा पुत्र दीर्घायुष्य असून तो एक सार्वभौम राजा होणार आहे. हे ऐकून यम विचारात पडला आणि त्यांनी चित्रगुप्ताकडे चौकशी केली. तो म्हणाला, त्याला 12व्या वर्षी मृत्यू होता, पण रुद्रानुष्ठानाच्या महत् पुण्याईने कुयोग टळला आहे. यमाने आपल्या अपराधाबद्दल वीरभद्राची क्षमा मागितली. तेव्हा वीरभद्राने त्याला जाऊ दिले. भद्रसेनाने नारदांना साष्टांग वंदन केले. त्यांच्या सूचनेनुसार भद्रसेनाने सहस्त्र रुद्रावर्तने पुन्हा केली व नगरीत मोठा उत्सव केला. पराशरांनी योग्य वेळी मार्गदर्शन करून आपल्या पुत्राला सर्वार्थाने सुखरूप केले, म्हणून भद्रसेनाने त्यांचा मोठा सन्मान केला. त्यांना अपार धन देऊन संतुष्ट केले. पराशर मुनींनी राजाला अनेक उत्तम आशीर्वाद दिले. पुढे सुधर्मास राज्याभिषेक करून व तारकास युवराजपद देऊन भद्रसेन प्रधानासोबत तपश्चर्येसाठी वनात निघून गेला. त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन शंकराने दिव्य विमानातून त्यांना सन्मानाने शिवलोकी नेले. त्यांच्या इच्छेने ते ब्रह्मलोकात आणि वैकुंठात निवास करून शेवटी शिवरूप होऊन कैलास क्षेत्री राहिले. रुद्राबद्दल अधिक काय सांगावे? त्यांची 100 आवर्तने केल्यास मनुष्य शतायुषी होतो. त्या रुद्राचे महत्त्व सांगणाऱ्या अध्यायाचे नित्य पठण केल्यास मनुष्य निर्दोष होतो. शिवचिंतनाने शिवस्वरूप होतो. या भद्रसेन आख्यानाचे जो कोणी वाचन करेल त्याला दीर्घायुष्य उत्तम संतती प्राप्त होईल. त्याला कळीकाळाचे भय राहणार नाही. त्याला शिवलोकात मरणोत्तर गती प्राप्त होईल. सांब सदाशिव परम पुनस्तु. फलश्रुती. रुद्राच्या पटा इतकेच याचे महत्त्व आहे. या अध्यायाच्या पठणाने दुर्भाग्य दूर होईल, वैभव प्राप्त होईल. हा आहे श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 11वा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.